नमस्कार, समर्थ किचनमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने कमी तेलात आणि पाणी न वापरता बनणारी चविष्ट तोंडलीची भाजी। तोंडलीची भाजी म्हणले की ती छान मऊ आणि चविष्ट झाली पाहिजे। त्यासाठी शक्यतो कोवळी आणि छोटी तोंडली निवडावीत। पण आज मला थोडी मोठी तोंडली मिळाली आहे, त्यामुळे हीच तोंडली आपण आज बनवणार आहोत। तोंडलीमध्ये शरीरासाठी आवश्यक असे अनेक पौष्टिक घटक असतात, त्यामुळे आपल्या रोजच्या आहारात तोंडलीसारख्या हिरव्या भाज्या समावेश नक्की करायला हवा। चला तर मग साहित्य पाहूया। इथे मी घेतले आहे पाव किलो तोंडली, थोडीशी कोथिंबीर, एक टोमॅटो, एक कांदा, एक बटाटा, आलं लसूण, कसुरी मेथी, गरम मसाला, तिखट, मीठ, जिरे पावडर, चिकन मसाला आणि थोडी सब्जी मसाला। सगळ्यात आधी तोंडली स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि नंतर कापडाने किंवा टिश्यू पेपरने व्यवस्थित पुसून घ्यायची। तोंडलीची पुढचा आणि मागचा भाग कापून घ्यायचा। त्यानंतर तोंडली अशी उभी चिरून घ्यायचा आहे। आता कांदा आणि टोमॅटो उभे चिरून घेऊया। आलं लसूण आणि कोथिंबीर एकत्र घेऊन त्याची जाडसर पेस्ट करून घेऊया। बटाटा मी बारीक स्लाइस करून घेतला आहे आणि काळा पडू नये म्हणून तो पाण्यात ठेवला आहे। आता गॅसवर कढई तापत ठेवली आहे। कढई गरम झालं की त्यामध्ये तेल घालूया। तोंडलीची भाजी करताना काही जण आधी तोंडली तेलामध्ये थोडी भाजून घेतात, त्यामुळे तोंडली चिवट होत नाही असं मानलं जातं। पण आज मी तोंडली आधी न भाजता थेट भाजीमध्ये घालणार आहे। अशा पद्धतीने केली तर तोंडलीची भाजी चिवट होत नाही, फक्त ती व्यवस्थित झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे। आता तेल छान गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट छान परतून घेतलेला आहे, म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल आणि खूप छान सुगंध येईल। पेस्ट छान परतून झाली की त्यामध्ये चिरलेला कांदा घालूया। कांदा मऊ होईपर्यंत छान परतून घेऊया। कांदा मऊ झाला की यामध्ये चिरलेला टोमॅटो घालूया। टोमॅटो सुद्धा मऊ होईपर्यंत व्यवस्थित परतून घेऊया। टोमॅटो सुद्धा छान मऊ परतून झालेला आहे। आता आपण बटाटा घालूया। बटाटा पण छान मऊ होईपर्यंत परतून घेऊया। थोडं सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। आता आपण चिरलेली तोंडली कढईमध्ये घालूया। तोंडली छान परतून घ्यायचा आहे, म्हणजे मसाल्याचा स्वाद तोंडलीला व्यवस्थित लागेल। छान परतून झालेला आहे। आता कढईवर झाकण ठेवून तोंडलीची भाजी शिजू देऊया 1-2 मिनिटं। मध्ये मध्ये झाकण काढून तोंडली हलक्या हाताने परतून घ्यायची आहे, म्हणजे ती खाली लागणार नाही आणि सगळीकडे सारखी शिजेल। साधारण 2 मिनिटांनी आता आपण यामध्ये सगळे मसाले घालूया। यामध्ये तिखट, मीठ, जिरे पावडर, गरम मसाला, चिकन मसाला, भाजी मसाला आणि थोडी कसुरी मेथी घातलेला आहे। सगळे मसाला तोंडलीला व्यवस्थित लागतील अशा पद्धतीने छान मिक्स करून घेऊया। पुन्हा झाकण ठेवून साधारण 3 ते 4 मिनिटे तोंडली शिजू देऊया। या भाजीमध्ये मी पाण्याचा अजिबात वापर करत नाही। तोंडली स्वतःच्या वाफेवरच छान शिजते आणि त्यामुळे भाजीची चव ही खूप छान लागते। मध्ये मध्ये झाकण उघडून भाजी शिजली आहे का ते एकदा पाहून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे। आणि आता मी अजून 2 मिनिटांसाठी झाकण ठेवलेलं होतं। वाव, तोंडली अगदी छान मऊ झाली आहे
आणि मसाला देखील तोंडलीला व्यवस्थित लागलेला आहे। आपली चविष्ट मसालेदार तोंडलीची भाजी अगदी मस्त तयार झाली आहे। ही भाजी पोळी, भाकरी किंवा वरण भातासोबत खूप छान लागते। पाणी न वापरता आणि तोंडली आधी न भाजता केलेली ही भाजी तुम्ही एकदा नक्की करून पहा। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। ही रेसिपी तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच एका स्वादिष्ट रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।